चला आज बनवूया मस्त थंडगार सोलकढी। तर मी त्याला घेतलं आहे सामान, खोबरं, जिरे, मिरची, आलं, लसूण, तर हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करणार। हे पोटाला खूप थंड आणि उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा। आम्ही थोडं कोकम कमी टाकलंय, त्यामुळे कलर थोडा कमी आला। तुम्ही जास्त टाकू शकता तुमच्या चवीप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे। मी थोडं कमीच टाकलंय, त्यामुळे थोडा कलर कमी आला। आता झालेला आहे, त्यामध्ये थोडासा आईस क्यूब टाकले, मीठ टाकलं आणि वरून थोडंसं धने टाकले। आता प्यायला तयार। तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी। उन्हाळ्यात खूप खूप उपयोगी आहे, थंड आणि एकदम